हा तुकोबऱ्यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातला संतांचं वर्णन करणारा अभंग आहे। श्री या शब्दातून संतांचं वर्णन केलेलं आहे। संतांच्याकडे एक लौकिक ऐश्वर्य सुद्धा आहे आणि अलौकिक ऐश्वर्य सुद्धा आहे, असं श्री शब्दातून सामान्य रूपाने तुकोबरायांनी उल्लेख केलेला आहे। त्या संतांच्याकडे कोणतं ऐश्वर्य आहे असा आपला विचार सुरू आहे। कोणती श्री आहे तर पहिल्या कीर्तनामध्ये आपण श्री शब्दाचा आदर आणि मंगल असा अर्थ केला। दुसऱ्या कीर्तनामध्ये आपण संतांकडे व्यावहारिक ऐश्वर्य सुद्धा आहे असा अर्थ केला श्री शब्दाचा। तिसऱ्या कीर्तनामध्ये संतांच्याकडे भक्त भक्ती भगवंत त्रिपुटी रूप ऐश्वर्य आहे असा अर्थ केला। चौथ्या कीर्तनामध्ये विवेक श्री, पाचव्या कीर्तनामध्ये वैराग्य श्री, सहाव्या कीर्तनामध्ये समाधी षटक श्री, सातव्या कीर्तनामध्ये मुमुक्षा श्री, आठव्या कीर्तनामध्ये ब्रह्मविद्या श्री, नवव्या कीर्तनामध्ये मोक्ष श्री, दहाव्या कीर्तनामध्ये मोक्षाच्या नंतरही संत महात्मे परमात्म्याचं स्मरण करतात। ही हरिस्मृती रूपी श्री आपण महाभारतातून पाहिली। आज 11व्या दिवशी 11व्या कीर्तनामध्ये आपल्याला श्री शब्दाचा एक अर्थ बघायचा आहे। आठ कीर्तनामध्ये साधन श्रीचा विचार केलाय, 9व्या कीर्तनामध्ये सिद्ध श्रीचा मोक्ष श्रीचा विचार केला आणि 10व्या कीर्तनापासून म्हणजे मागच्या कीर्तनापासून पुढची आता सगळी कीर्तनं ज्ञानोत्तर मोक्षोत्तर अशा जीवनातही साधूकडे एक श्री असते। त्या श्रीचं त्या ऐश्वर्याचं चिंतन आपल्याला करायचंय, तो विचार आपला सुरू आहे। ज्ञानोत्तर अवस्थेमध्ये सुद्धा तो संत महात्मा परमात्म्याचं नित्य स्मरण करत राहतो आणि ही श्री स्मृती श्री संपन्न नारायण स्मृती ही असं महाभारतातलं पद घेऊन आपण त्यावर मागचं कीर्तन केलेलं आहे। लक्षात घ्या, तुम्हाला वाटेल ही सगळ्या प्रकारची श्री वेगवेगळ्या कीर्तनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने संतांचं हे ऐश्वर्य ही श्री सांगतायत, म्हणजे हे तर पुन्हा गोंधळ झाला। नेमकी कोणती श्री आहे साधूकडे? हे सगळे श्री सांगायला लागले वेगवेगळ्या कीर्तनामध्ये, नेमका श्री शब्दाचा अर्थ काय आहे? तर ऐका, त्याचं उत्तर हे आहे की श्री शब्द हा सामान्यवाची आहे आणि सामान्यवाची शब्दाचे अर्थ अनेक होत असतात, अनेक अर्थ होतात। मी फक्त एकाला नावाने जर बोललो माऊली या तर एकटे माऊलीच येतील, पण आपण सगळे या असं बोललो म्हणजे सगळेच आले। श्रोते म्हटलं की सर्व श्रोते आले, माऊली म्हटलं तर माऊलीच आले। श्रोता हा सामान्य शब्द आहे, सगळ्यांना श्रोता म्हटलं जाईल। तसं परमार्थामध्ये आणि व्यवहारामध्ये जे जे ऐश्वर्य म्हणून सांगितलेलं आहे त्या सगळ्यांना श्री म्हटलं जाईल, त्या सगळ्यांना काय म्हटलं जाईल? श्री म्हटलं जाईल। आणि ही सर्वच प्रकारची लौकिक अलौकिक पारमार्थिक श्री साधूकडं आहे। जेवढे ही कीर्तन आपण करून प्रमाणाने जिथं वेदामध्ये शास्त्रामध्ये याला श्री म्हटलंय ती श्री साधूकडं आहे हे निश्चित होतं। सगळ्या प्रकारची श्री साधूकडे आहे, लक्षात घ्या। म्हणून संत श्रीमंत आहेत। जसं जमीन असणं ही श्री आहे, संपत्ती आहे। व्यवहारामध्ये 1,00,000-2 लाख पैसे असणं यालाही संपत्ती म्हटलं जाईल। पूर्वीच्या काळामध्ये भरपूर हत्ती असले घोडे असले त्याला श्रीमंत म्हटलं जायचं। भरपूर गायी आहेत, हे सगळं श्रीमंतीचं लक्षण आहे ना। एकटी जमीन असली म्हणजे श्री आहे का? ह्या सगळ्यालाच ऐश्वर्य म्हटलं जातं। तसं परमार्थामध्ये आपण जी अर्थ करत आलोय श्री शब्दाचे हे सगळ्याच प्रकारची श्री साधूकडे आहे। मोक्षोत्तर जीवनामध्ये साधूकडे असणाऱ्या श्रीचा विचार सुरू आहे। मागच्या कीर्तनामध्ये आपण हरिस्मृती या श्रीचा विचार केला आणि कसं ते हरीचं स्मरण होतं त्यासाठीची नेमकी कोणती कारण परंपरा असते याचा काहीसा विचार आपण कालच्या कीर्तनामध्ये करून आलो। तीच हरिस्मृती साधूकडं नित्य राहण्यासाठी साधूकडे आणखी एक श्री असते, त्या श्रीचा विचार मला करायचा आहे। काय? आणि त्याला प्रमाण द्यायचं आहे, एक वेदाचं प्रमाण आणि दुसरं ज्ञानेश्वरीचं, मग तुकोबरायाची प्रमाणं वगैरे। त्याला पहिलं प्रमाण मी वेदातून आज देणार आहे। जसं मागच्या कीर्तनात आपण महाभारत पाहिलं प्रमाण म्हणून, तसं आजच्या कीर्तनामध्ये मी 2 वेदातली प्रमाणं सांगणार आहे। विठाला
4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. मुख्य वेद हे 4 आहेत. त्यामध्ये शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद अशी यजुर्वेदाचे 2 प्रकार आहेत. त्यात शुक्ल यजुर्वेदामध्ये विराट पुरुषाचं वर्णन आलेलं आहे. जसं 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप परमात्म्याचं सांगितलेलं आहे, तसं तिथं विराट पुरुषाचं वर्णन आलेलं आहे. परमात्म्याचं स्वरूप, त्याला पुरुष असं म्हटलंय. आणि तो विराट पुरुष किती व्यापक आहे, किती मोठा आहे, त्याचे हात किती विस्तारलेले आहेत, त्याचे पाय काय आहे, त्याचे डोळे काय आहे, त्याचं मस्तक काय आहे, हे सगळं विस्ताराने वर्णन त्या ठिकाणी आलंय. सर्वतः पाणिपादं तत् सर्वतो शिशिरोमुखम. त्याच्यामध्ये ओम सहस्रशीर्षा सहस्रपाद, नेहमी आपण हा श्लोक मंत्र म्हणतो. सहस्रशीर्षा, हजारो मस्तक आहेत त्याला, असं त्या शुक्ल यजुर्वेदामध्ये वर्णन करत असताना त्या विराट परमपुरुषाला सुद्धा 2 पत्न्या आहेत असं वर्णन आलं. एक रूपकातलं वर्णन आहे. त्या विराट पुरुषाला 2 पत्न्या आहेत. त्याचं रूप काय आहे, त्याचं विस्तारलेलं मुख म्हणजे काय आहे, असं सांगण्यासाठी एक मंत्र आलेला आहे. ऐका. श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यो अहोरात्री अश्विनौ रूपम. या मंत्राचा अर्थ असा आहे, श्रीश्च ते लक्ष्मीही च, श्री आणि लक्ष्मी, पत्न्यो त्याच्या पत्नी आहेत. ऐका बरं, श्रीचं वर्णन चाललंय. त्या परमपुरुषाला 2 पत्न्या आहेत, एक श्री आणि दुसरी लक्ष्मी. याचा अर्थ श्री वेगळी आणि लक्ष्मी वेगळी. 2 म्हटलंय. पत्न्यौ द्विवचन आहे. पत्नी, पत्न्यौ, पत्न्यः असा शब्द चालतो तो. पत्न्यौ हे द्विवचन आहे, म्हणजे 2 पत्न्या आहेत त्याला. कोण? एक श्री, दुसरी लक्ष्मी. अहोरात्रे पार्श्वे. अहो म्हणजे दिवस, अहन दिवस, रात्र. दिवस आणि रात्र त्या परमपुरुषाच्या 2 बाजू आहेत. परमात्म्याच्या एका बाजूनं दिवस चाललाय तर एका बाजूनं रात्र आहे. एवढा तो विस्तारलेला आहे. अश्विनौ रूपम. हे जे नक्षत्र आहेत, नक्षत्राणी, हे जी दिसणारी ही तारे, चंद्र, सूर्य, हे पण नक्षत्रच आहेत, मोठे आहेत. फक्त दिसणाऱ्या सर्व चांदण्या, हे ते यांच्यामध्ये जे तेज आहे, प्रकाश आहे, हे त्या परमपुरुषाचं रूप आहे. आणि आत्तम, अश्विनौ रूपम आत्तम. आत्तम म्हणजे विस्तारलेलं, उघडलेलं मुख. त्या परमात्म्यानं मुख उघडलेलं आहे. आणि ते उघडलेलं मुख म्हणजे काय त्या परमात्म्याचं? तर अश्विनौ, इथे द्विवचन आहे. अश्विनौ म्हणजे कोण? एक भूमंडळ आणि एक हे आकाशगंगा. भूमंडळ पृथ्वी आणि ही आकाशगंगा, हे त्या परमात्म्यानं विस्तारलेलं मुख आहे. असं त्या विराट पुरुषाचं सर्व वर्णन आलंय. पुढं मला सांगायचं नाही, माझा मुद्दा इथं आहे. श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यौ. श्री आणि लक्ष्मी ही त्या परमात्म्याच्या 2 पत्न्या आहेत. मग श्री म्हणजे काय? त्या वेदावर भाष्य लिहिलीत. सायणाचार्यांचं वेदावर भाष्य आहे. महिधराचार्यांनी सुद्धा त्या वेदावर भाष्य लिहिलेलं आहे. त्यात महिधराचार्यांनी श्री शब्दाचा अर्थ केला श्रयते इति श्रीही, आणि लक्ष्यते दृश्यते सर्वैहि इति लक्ष्मीही. लक्ष्मी वेगळी आणि श्री वेगळी. श्री म्हणजे काय? श्रयते इति श्रीही, अर्थात परमात्म्याची सेवा करते ती श्री, असा श्री शब्दाचा एक अर्थ. त्याच्यावर सायणाचार्यांनी भाष्य लिहून त्यांनी अर्थ केला. श्री शब्दाचा अर्थ आहे यया सर्व जन आश्रयणीयो भवती सा श्रीही. जिच्याद्वारे एखादा पुरुष सर्व जगाचा आश्रय बनतो तिला श्री म्हणतात, अर्थात नाम ऐश्वर्यम. पुढे त्याला समानार्थी पद दिलं. श्री म्हणजे ऐश्वर्य. श्री म्हणजे ऐश्वर्य एक अर्थ सायणाचार्यांनी. महिधराचार्य म्हणतात श्री म्हणजे श्रयते इति श्रीही. आणि भक्तिशास्त्रातील जेवढे काही आचार्य होऊन गेले त्या सगळ्यांनी या श्री शब्दाला स्वीकारलेलं आहे. ज्ञानशास्त्राने ऐश्वर्य हा अर्थ घेतला, मायेचं सगळं ऐश्वर्य. वेदांताने ऐश्वर्य असा अर्थ घेतला आहे. आणि भक्तिशास्त्रातील सर्व आचार्यांनी त्या श्री शब्दाचा महिधराचार्यांनी केलेला अर्थ घेतला.
श्रयते, जी सेवा करते तिला श्री म्हणतात. आणि मग श्री शब्दाचा अर्थ भक्ती असा केला, कारण भक्तीशिवाय परमात्म्याची सेवा होत नाही. भज सेवायाम, भक्तीमध्ये भज हा धातू आहे आणि त्याचा अर्थच आहे सेवा. म्हणजे जिच्याद्वारे परमात्म्याची सेवा केली जाते तिला म्हणायचं श्री, अर्थात भक्ती ही असा अर्थ केला. आणि रामानुजाचार्य म्हणतात श्री म्हणजे सीता. श्री म्हणजे कोण? त्या भक्तीची मूर्तिमंत मूर्ती म्हणजे सीता माता, म्हणजे साक्षात श्री आहे असा रामानुजाचार्याने विशिष्ट अद्वैतातून अर्थ केलाय. त्याच्यावरच जे श्री संप्रदाय आहे त्या आचार्यांनी, द्वैती आहेत सगळे आचार्य ते, पण त्यांनी त्या श्री शब्दाचा अर्थ करताना भक्ती असाच केला, पण त्यांनी राधा असा अर्थ केला. काही अर्थ करा, राधा म्हणा भक्तीचंच रूप आहे, सीता माता म्हणा भक्तीचंच रूप आहे. श्री शब्दाचा मूळ अर्थ त्यांनी केला, जिच्याद्वारे परमात्म्याची सेवा केली जाते तिला श्री म्हणतात. श्री सेवायाम असा धातू असल्यामुळे श्री म्हणजे सेवा, अर्थात भक्ती असा अर्थ केला. म्हणून श्री शब्दाचा अर्थ भक्ती. भागवतामध्ये भक्तीला महाराणी म्हटलंय. परमात्मा आहे आणि परमात्म्याची पत्नी कोण आहे? भक्ती आहे. ज्ञान वैराग्य तिचे पुत्र आहेत. भागवतामध्ये आपण सुरुवातीला हे विस्ताराने ऐकतो ना, भक्ती म्हणजे परमात्म्याची पत्नीच आहे ना. मग श्रीश्च लक्ष्मीश्च इति पत्न्यौ या वेद मंत्राला घेऊन सर्व भक्तीच्या आचार्यांनी अर्थ केला. श्री म्हणजे भक्ती आणि भक्ती ही महाराणी आहे, अर्थात परमात्म्याची पत्नी आहे. आता वेदामध्ये श्री शब्दाचा अर्थ जर लक्ष्मी आपलं राधा असा केला म्हणजे सेवा भक्ती असा जर त्याचा तात्पर्य अर्थ निघत असेल तर संतांच्याकडे मग ही श्री आहे की नाही? श्री म्हणजे भक्ती आणि भक्ती ही महाराणी आहे, परमात्म्याची पत्नी आहे. तर मग संतांच्याकडे भक्ती आहे का नाही सांगा? ज्ञानोबरायाकडे भक्ती आहे, तुकोबरायांच्याकडे भक्ती आहे. म्हणून श्री संतांची या अर्थात भक्ती ह्या श्रीने संत संपन्न आहेत, म्हणून श्री संतांची या. वेदातून अर्थ करताना आपण श्री शब्द घेतला, त्याचा अर्थ भक्ती असा केला आणि ही भक्तिरूपी श्री साधूकडे आहे, म्हणून श्री संतांची या. वेद प्रमाणातून असं चिंतन आपल्याला करता येत. ऋग्वेद आहे, दुसरा एक वेद आहे ऋग्वेद. वेदामध्ये सर्वात अवघड वेद कोणता असेल तर ऋग्वेद आहे. ऋग्वेद त्या वेदामध्ये अन्य सर्व देवतांचं स्तवन आलेलं आहे. देवतांचं वर्णन करणारा वेद म्हटलं की ऋग्वेद. अग्नीचं वर्णन, इंद्राचं वर्णन, वायूचं वर्णन, बृहस्पती, प्रजापती या सर्व देवतांचं वर्णन करणारा वेद म्हणजे ऋग्वेद. आणि त्याच्यातले मंत्र उच्चारायला अवघड आहेत. म्हणून पैठणमध्ये जेव्हा माऊलींची परीक्षा घेतली गेली, रेड्याच्या पाठीवर आसूड मारल्यानंतर माऊलींच्या पाठीवर तो वळ उमटला. काही लोक म्हणायला लागले हे खरंच महापुरुष आहेत, पण काही लोक म्हणायला लागले की नाही, अरे यांचे वडील बंगालची यात्रा करून आले होते, बंगालला काही दिवस राहिले होते, बंगाली विद्या असं म्हटले. हे काय खरं आहे? चमत्कार काहीतरी खोटं आहे म्हटलंय. रेडा जर बोलला तर मग यांची परीक्षा खरी होईल म्हणले. आणि सगळ्यांनी माऊलींना म्हटले तुम्ही जसे बोलता तुमचाच आत्मा सर्वत्र आहे, तर मग तुमचा आत्मा मग रेड्यात पण आहे, मग रेड्याला तुम्ही बोलवू शकता का? आणि माऊलींनी मग काय केलं, त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला आज्ञा दिली.
पण वेद बोलायला लागला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांच्या हरविला. लक्षात घ्या. याच्यावरही काही लोकांनी शंका घेतल्या ना, रेडे आडनावाचा माणूस बोलवला असेल, कुठं रेडा बोलत असतो का? आमचे श्री गुरु चैतन्य महाराज म्हटले अशी शंका बऱ्याच म्हशींना आली. अलीकडे एक बोलली होते ना ती बाई, बरेच जण असं म्हणतात. म्हणून निळोबारायांनी आमच्या स्पष्ट शब्द लिहिला, महिषी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती. पुन्हा कोणी म्हणतील महिषी म्हणजे राणी, असा एक अर्थ आहे संस्कृतमध्ये. महिषी शब्दाचा अर्थ दुसरा काय संस्कृतमध्ये? राणी. आणि पुत्र म्हणजे त्या राणीच्या पोराच्या मुखातून कोणी बोलवलं असं. म्हणून पुन्हा निळोबारायांना त्याच्यावर भाष्य करावं लागलं. पशुमुखी वेदाच्या श्रुती विठार. ऐका, त्याच्यातला पहिला मंत्र अग्नीचं वर्णन करणार आहे. ओम अग्निमीळे पुरोहितम. अग्निम ईळे, इथं ळ आहे बरं, मराठी भाषेचं ऐश्वर्य. हिंदीमध्ये ळ नाही, ल आहे. आम्ही ऋषिकेशला असताना एका साधूनं आम्हाला म्हटले होते, तिथला संन्यासी महात्मा, पण ते म्हटले हिंदीपेक्षा हमारी हिंदी से भी आपकी मराठी बड़ी है, महान भाषा है. क्यों? हिंदी में ल नहीं है, ल है. मराठी में ल है और वेद में भी है. संस्कृत में भी ल है, वेद में है, असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे वेदाच्या जवळची भाषा आहे मराठी. महाराज याचा धरीन अभिमान, माझा मराठाची बोलो कौतुके. श्रेष्ठ आहे आपली मराठी भाषा, संस्कृतच्या जवळची आहे. लक्षात घ्या. ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, हो दे या जगा. ऐका, अग्निम ईळे याचा अर्थ आहे हम अग्नि की स्तुति करते हैं. ऋषिकेशकडे गेल्यामुळे हिंदीच यायला लागला आता. हम अग्नि की स्तुति करते हैं. अग्निमीळे पुरोहितम. पुरोहितम अग्निम ईळे अन्वय. अग्नि हा पुरोहित आहे असं वर्णन केलंय वेदामध्ये. पुरोहित म्हणजे पुरह हितः. पुरह नाम सामने, आगे, हितः रखा गया. जिसको आगे किया जाता है उसे कहते हैं पुरोहित. जिसे आगे किया जाता है और कार्य उससे पार किया जाता है उसे क्या कहेंगे? पुरोहित. ये हमारे क्या है? अनिल देव जी क्या है? पुरोहित है ना हमारे. तो उनको आगे करके हम अभिषेक करते हैं, पूजा करते हैं. पुरोहित, बरोबर ना? मला सांगा, आपण यज्ञ करतो. यज्ञ करत असताना त्या देवतांच्या नावाने आहुती दिली जाते. इंद्राय स्वाहा, इदम इंद्राय इदम न मम, असं म्हणून आहुती टाकली जाते. आहुती द्यायची कुणाला? इंद्राला. टाकली कुठे? यज्ञामध्ये. यज्ञामध्ये कोण आहे? अग्नी आहे. तिथं देवता कोण आहे? अग्नी. गेली कुणाला आहुती? दिली कुणाला? अग्नीला. द्यायची कुणाला? इंद्राला. पोहोचणार कशी? म्हणून ऐका, कोणत्याही देवतेला आहुती प्रदान करायची असली तरी अग्नीतच टाकली जाते. बरोबर का? अग्नी पुरोहित आहे. अग्नी काय आहे? पुरोहित आहे सर्व देवतांचा. तुम्ही त्या अग्नीकडे आहुती दिली की अग्नी त्या देवतेला नेऊन देतो. म्हणून त्याला आहुती वाहक असा शब्द आहे वेदामध्ये. आहुती वाहक आहे तो. त्या देवतांच्या उद्देशाने टाकलेल्या घृतादी आहुतीला त्या देवतांपर्यंत नेऊन द्यायचं काम अग्नीचं आहे. पण अग्निमेळे पुरोहितम. विठाल त्या ऋग्वेदाच्या याच मंत्राच्या काही पुढे
प्रथम मंडल आहे, चौथं सूक्त आणि 7वा मंत्र आहे. त्या मंत्रामध्ये श्री शब्द आलाय. श्रीचं मला वर्णन करायचं आहे. तेच अग्नीचं वर्णन होत 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 खाली आलंय. आणि मग त्या 7व्या मंत्रामध्ये पुढे 4थ्या सूक्तातील वेदामध्ये अग्नीचंच वर्णन आलेलं आहे. एमा शुमा शवे भर यज्ञ श्रियम नृमादनम. आता ऐका, एमा शुमा शवे भर यज्ञ श्रियम. यज्ञ श्रियम, श्री शब्द आलाय. श्री शब्दाचं द्वितीयचं एक वचन आहे. श्री ही श्रियौ श्रियः प्रथमा, श्रियम श्रियौ श्री ही द्वितीया. द्वितीयेचं एक वचन आहे श्रियम, श्री शब्दाचंच संस्कृतमध्ये. यज्ञ श्रियम, यज्ञरूपी श्रीला देणारी देवता म्हणजे अग्नी आहे. म्हणून यज्ञ श्रियम नृ मादनम. नृ म्हणजे मनुष्य, मादन म्हणजे आनंद. मनुष्यांना त्या त्या यज्ञाच्या द्वारा आशीर्वाद देऊन आनंद देणारी देवता इंद्र. इंद्राचं वर्णन आहे. नृमादनम यज्ञ श्रियम, यज्ञाची श्रीमंती देणारी देवता म्हणजे इंद्र. महाराज, इंद्र पाऊस पाडतो. पावसामुळे आपल्याला काय सगळं अन्न धान्य प्राप्त होतं आणि त्याच्याच आपण आहुत्या देतो, यज्ञामध्ये द्याव्या लागतात. म्हणजे इंद्रच आपल्याला यज्ञश्री देतो. यज्ञश्रीचं प्रदान कोण करतो? इंद्र. यज्ञश्रियम, यज्ञरूपी श्रीला देणारी देवता म्हणजे इंद्र आहे. म्हणून एमाशु माशवे भर, या सर्व आहुतींना त्या यज्ञामध्ये दिलेल्या त्या आहुती विशिष्ट पात्रामध्ये ठेवण्याचं काम केलं जातं. म्हणून भर, भर म्हणजे भरो, इसमें भरो, ये आहुति इसमें डालो. इंद्र के लिए हमें इसको देनी है. क्यों? इंद्र ने ही ये हमको दी है. इंद्रानेच आपल्याला हे सगळं दिलंय, त्यामुळं त्याचा हा प्रसाद आहे. म्हणून त्याला आपण हे दिलं पाहिजे, त्याची सेवा आपण या आहुतींनी केली पाहिजे. म्हणून एमाशु माशवे भर यज्ञश्रियम. तिथं यज्ञश्री आलेली आहे, एवढा मुद्दा घ्या, बाकी सोडून द्या. यज्ञश्रियम, कशाला श्री म्हटलंय? यज्ञाला श्री म्हटलंय. तसं व्यवहारामध्ये अनेक वस्तूंना, द्रव्यांना, किमती वस्तूंना श्रीमंती म्हटलं जातं, ऐश्वर्य. तसं यज्ञामध्ये जे जे पदार्थ लागतात ना, त्या सगळ्या पदार्थांना त्या यज्ञाला श्री म्हटलं जातं. ती श्रीमंती आहे महाराज. पूर्वीच्या काळामध्ये त्रेतायाम यजतो मखैही, एवढंच घेतो, सगळं सांगत नाही. त्रेतायुगामध्ये परमात्म्याची यज्ञाच्या द्वाराच पूजा केली जात होती. मग यज्ञासाठी लागणारी सर्व सामग्री त्यालाच श्री असं वेदामध्ये म्हटलेलं आहे. यज्ञाला श्री म्हटलेलं आहे. यज्ञ जर श्री असेल तर यज्ञाचे काही प्रकार आहेत. यज्ञाचे प्रकार आहेत. द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ, तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतय संशित व्रताः. द्रव्य यज्ञ आहेत काही, योग यज्ञ, ज्ञान यज्ञ, स्वाध्याय यज्ञ. गीतेमध्ये यज्ञाचे अनेक प्रकार आले. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर 4थ्या अध्यायामध्ये यज्ञांचं वर्णन आलंय. आणि तिथंच परमात्मा म्हणतायत स्वतः की या सर्व यज्ञामध्ये ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. श्रेयान द्रव्यमयाद यज्ञाच ज्ञान यज्ञ परंतप. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञानी परिसमाप्यते. बाकीची सगळी यज्ञ ही द्रव्य यज्ञ आहेत, क्रिया यज्ञ आहेत. आणि ही सगळी कर्म ज्ञानात अंतर्भूत होत असल्यामुळे या सर्व यज्ञाहून ज्ञान यज्ञ मोठा. ज्ञान यज्ञ हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि परमात्म्याने शेवटी सुद्धा उपसंहारामध्ये 18व्या अध्यायामध्ये चिंतन केलंय की ज्ञान यज्ञाने मी संतुष्ट होतो. आणि ज्ञान यज्ञ कोणता? तर गीतेचं अर्थचिंतन करणं, इतरांकडून करून घेणं.
गीतेचा पाठ घेणं, शिकवणं, इतरांना हे गीतेचं ज्ञान देणं, शिकवणारा, गीतेचा पाठ घेणारा जो पुरुष आहे तो ज्ञान यज्ञ करतोय आणि त्या ज्ञान यज्ञाने मी प्रसन्न होतो. ज्ञान यज्ञेन तेनाहमिष्टस्यामिति मे मतिः. त्या ज्ञान यज्ञाने मी संतुष्ट होतो. मग आता ऐका, यज्ञाला श्री म्हणतात. सर्व यज्ञामध्ये ज्ञानयज्ञ मोठा आहे, ज्ञानयज्ञ श्रेष्ठ मानला गेला आणि त्या ज्ञानयज्ञाचाही अधिकार प्राप्त होण्यासाठी आपल्याला अजून काही सोपे यज्ञ संतांनी सांगितले. ऐका, थोडं मागं येतो, उभी राहिली सांगायची माऊलींची. यज्ञाला श्री म्हटलंय ना वेदामध्ये, ज्ञानोबरायांचं प्रमाण त्याला अजून. जैसा का शतमुख संपत्ती स्वर्गीची. शतमुख म्हणजे 100 यज्ञ आणि 100 यज्ञ ही संपत्ती आहे, यज्ञ ही संपत्ती आहे. ज्ञानोबराय म्हणतात स्वर्ग प्राप्त करायचा असेल तर अगोदर 100 यज्ञाची संपत्ती मिळवा, या संपत्तीने स्वर्ग भोग तुम्हाला प्राप्त होते. माऊलींचंही प्रमाण आहे, वेदाचंही प्रमाण आहे की यज्ञाला श्री म्हटलेलं आहे. मग ही यज्ञश्री साधूकडं कशी आहे ते सांगतो आता. ऐका, विठ्ठल ज्ञानयज्ञ जरी श्रेष्ठ असला तरी ज्ञानयज्ञाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी संतांनी आम्हाला एक सोपा यज्ञ सांगितला आहे. यज्ञश्री सांगितली आम्हाला, सोपी यज्ञश्री. कोणते? नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. माऊली म्हणतात आमच्या दृष्टीने तरी, परमात्म्याच्या दृष्टीने ज्ञानयज्ञ परंतप, ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. आमच्या दृष्टीने नाम जप यज्ञ परम, परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. नाम जप हा यज्ञ आणि हा नामयज्ञ सर्व यज्ञाहून परम आहे, म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे. का सर्वश्रेष्ठ आहे? हा, समस्त यज्ञाच्या पैकी जप यज्ञ तो मी इहलोकी. वा, 10व्या अध्यायात ना विभूती सांगताना सर्व यज्ञामध्ये नाम जप यज्ञ ही माझी विभूती आहे म्हणतात परमात्मा. यज्ञानाम जप यज्ञोस्मी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम. यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे, ही परमात्म्याची विभूती आहे. वा, अशी बरोबर परफेक्ट प्रमाणात दिली ना, याच्यापेक्षा आनंद जगात कुठेच नाही. मग आणि चुकीचं दिलं की त्याच्यापेक्षा दुःखच नाही जगात महाराज. बरं आहे, काही लोकांना तुम्हाला कळतंय, काही लोकांना कळत नाही, तेच बरं आहे. जवळचंही प्रमाण मला आवडत नाही. उगत ते हे करून ॲडजस्ट करून घेणं घेतो मी, ते आवडत नाही. माझ्या चेहऱ्यावरून ओळखे जा यांना आपलं प्रमाण आवडलं का नाही. चेहरा सांगतो माझा, मला काही घेणं देणं नाही ना. लक्षात ठेवा, नाम जप यज्ञ हा परम आहे, हे माऊलींचं मत आहे. का परम आहे? त्याची 3 कारणं त्याच ओवीत माऊलींनीच सांगितली आहेत. का परम आहे? बाधू न शके स्नानादी कर्म. या बाकीच्या यज्ञांना स्नानादी कर्म बाधा करतात. स्नान करूनच जावं लागेल ना. आता त्र्यंबकेश्वरला आमचे दादा गेले, पितृहवन शांती वगैरे काही करण्यासाठी यज्ञ करून घेतले यांच्याकडून. तिथं ब्राह्मण देवते यज्ञाला बसायच्या अगोदर एकदा थंडीमध्ये कुडकुडत स्नान करायला लावायचं. पुन्हा ते सगळं झालं, आहुती वगैरे झाली, संपूर्ण ते
पार पडलं की पुन्हा एकदा ते गंगेत नेऊन टाकायचं, पुन्हा स्नान करून वल्या कपड्याने घरी जायचं. सर्दी झाली ना महाराज, आवाज बदलला त्यांचा. सोपं आहे का? मग बिना स्नानाचं बसता येतं का त्या यज्ञाला? बसता येत नाही. नाम जप यज्ञ परम आहे का बाधू न शके स्नानात. अरे निजल्याने गाता उभा नारायण. स्नान केलं पाहिजे असंही काही नाही. कधी जिथे आहात तिथे नामाचे चिंतन प्रगट प्रगट पसारा. प्रगट आहे महाराज. असाल ते करा जेथे तेथे. मगाशी मी विशिष्ट अद्वैताचार्य रामानुजाचार्यांचा उल्लेख करून गेलो. त्यांच्या चरित्रामध्ये आलेली कथा आहे. भक्ती संप्रदाय महाराज तो. त्यांच्या गुरूंना भेटण्यासाठी म्हणजे गुरु करण्यासाठी रामानंद त्यांना गुरु करायचंय म्हणून त्यांच्याकडे ते गेले. शिष्यांनी मध्ये जाऊ दिलं नाही. संपली म्हणले वेळ, आता महाराज ध्यानस्थ होता. असं एकदा दोनदा वापस नाही पाठवलं, 17 वेळा वापस पाठवलं गुरूंनी. दीक्षा दिली नाही. 18व्या वेळेस पुन्हा यांनाच मला गुरु करायचंय. श्रद्धेने तिथे गेले रामानुजाचार्य. 5 मिनिटाचा वेळ आहे म्हटले फक्त. घेतला आतमध्ये, दीक्षा वगैरे दिली. कानात मंत्र दिला. कानातला मंत्र दीक्षा. कानात मंत्र दिला आणि सांगितलं की हा मंत्र कुणाला सांगायचा नाही. आपले आपण म्हणायचा असतो. पवित्र मंत्र आहे. त्याच्या काही विधी, काही नियम सगळं सांगितलं. ऐकून घेतलं त्यांनी. आणि जाता जाता गुरूंना आयुष्यात पहिल्यांदा प्रश्न विचारला, हे जर बाकीच्यांना या नामाचा जप केला, मंत्र जप केला तर काय होतं? म्हणे उद्धार होतो, कल्याण होतं सगळ्यांचं. मग का सांगायचं नाही? हे सांगितलं तर म्हणे नरकाला जावं लागेल. दीक्षा घेऊनच हा मंत्र द्यायचा असतो, जपायचा असतो. जो आज्ञा म्हटले. आश्रम होता, मोठं मंदिर होतं. शिखरावर गेले. वरी शिखरावर गेले आणि शिखरावरून बाहेर गर्दी होती. लोकांची रांग लागलेली दीक्षा घेण्यासाठी. गर्दी गर्दी गर्दी. सगळे लोक अशी रांगा लागलेल्या, गर्दी झालेली. त्या सगळ्यांना सांगितलं काय गरज नाही मध्ये यायची. तुम्हाला जो मंत्र पाहिजे तो मी इथून देऊन टाकतो म्हणले. मंत्र ऐका, म्हणा, जपा. आणि जो मंत्र दिला होता महाराज, कान मंत्र, रामाचा मंत्र असतो त्यांचा, तो मंत्र सांगितला आणि सांगितलं जा मंत्र जपा म्हटले. सगळे मुक्त होणार तुम्ही या मंत्राचा जप करून. गुरुने ऐकलं. खाली आले. अरे नरकाला जावं लागेल म्हटले तुला आता. रामानुजाचार्य म्हणाले, या मंत्राच्या जपाने जर हजारो लाखो साधक मुक्त होत असतील आणि त्यांचं कल्याणच होत असेल तर एकटा मी नरकात बी जायला तयार आहे. महाराज, देवाचं नामस्मरण केल्याने जर नरकात जावं लागत असेल तर त्या नामाला काय महत्व आहे? त्याचा महिमाच काय आहे? मग म्हणून असे कानफुके मंत्र आमच्या वारकरी संप्रदायात नाहीत. उघडा
दुर्लभ आहे. आणि फुकावेची कान न लगे काही, असा आमचा मंत्र नाही. मग उघडा मंत्र जाणार. आमचा मंत्र उघड आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. जगाला सांगितलं महाराज. मंत्र दिला राम कृष्ण हरी. गुरूंनी मंत्र दिला राम कृष्ण हरी म्हण जा. आणि एका गुरुने एका शिष्याला सांगितलेला कानातला मंत्र तुकाराम महाराजांचं तरी तेच आहे ना. अख्ख्या जगाला सांगितला तुकाराम महाराजांनी. मंत्र हा जपावा सर्व काळ. असे संत उदार आहेत महाराज. म्हणून ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे, बाधू न शके स्नानादी कर्म. कुठलीच विधी निषेध काळ वेळ नाम उच्चारिता नाही. कोणत्याही विशिष्ट काळामध्ये हा जप करायचे विधी नाही, नियम नाही तसा काय. निजल्याने गाता हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. नाथ महाराज तर म्हणले भांडणं करताना सुद्धा मध्ये मध्ये हरी हरी म्हणी जा. काय बोलायचं ते बोलायचं, मध्ये एकदा हरी म्हणायचं, म्हणजे दिलेल्या शिवीचं पाप किमान लागायचं नाही. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. सतत नामस्मरण केलं पाहिजे, सतत सतत. महाराज आमच्या वारकरी संप्रदायाचं विशिष्ट साधन आणि संप्रदायाने जगाला दिलेलं ऐश्वर्य हे नामसाधनेनेच मिळालेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखा महापुरुष कधी होणं का, ज्यांनी सदैह वैकुंठाला जावं, ज्यांची पूजा देवाने करावी. जया पूजिले आदरे पांडुरंगी, विमानस्थ केले प्रयाण प्रसन्न. एवढा मोठा अधिकार तुकाराम महाराजांना. प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. एवढा मोठा चमत्कार आश्चर्य हे अलौकिकत्व तुकोबरायांच्याकडं कशामुळे आहे? तुकोबरायांनी सांगितलेलं साधन स्वतःच्या अनुभूतीतलं एकच आहे. काय? एक गावी आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम. एक गावी आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम. दुसरं आम्ही काही केलं नाही, करणारही नाही. एकच आम्ही साधन केलं. काय? विठोबाचे नाम हे साधना महाराज. संप्रदायाचं ऐश्वर्य आज जे उभं आहे ना, ते नाम साधनेच्या भूमिकेवरच आहे. लक्षात ठेवा, सर्वश्रेष्ठ साधन आहे. अजून ऐका विशेषत्व, नामे पावन धर्माधर्म. हे बाकीचे यज्ञ जर केले तर धर्म प्राप्त होतो, पण मध्ये अधर्म सुद्धा बरोबर येतो. धर्म अधर्म मिश्रित येतो यज्ञ. आणि या नामजप यज्ञामध्ये धर्माधर्म दोन्ही लागत नाही. यज्ञ केला स्वर्ग प्राप्तीसाठी लागणारा जो यज्ञ आहे, शास्त्रामध्ये वर्णन नाही, विस्ताराने सांगायला वेळ नाही. पण ऐका, त्याच्यामध्ये काही विशिष्ट बळी द्यावे लागतात. मग त्याचं पाप सुद्धा त्यांना लागतं.
आहुती देणं म्हणजे अन्न धान्य याच्याच आहुती असतात, ते शिजवलं त्याच्यामध्ये किडे मुंगे असतात, त्या शिजवलं त्याचंही पाप लागलं. म्हणून ते देव स्वर्गाला जातात त्या यज्ञाच्या पुण्याईने. यज्ञाने पुण्य लागलं, धर्म झाला, स्वर्गाला गेले. पण तिथं गेल्याच्या नंतर मग त्यांना भीती असते, दुसरं तर कोणी आणखी यज्ञ करून इथं यायचं नाही ना, स्वर्गाचं आधिपत्य कोणी घ्यायचं नाही ना. कोणी तपश्चर्या करायला लागले की ते स्वर्गातले लोक घाबरतात, भीतात, त्यांना कधी कधी स्वर्ग सोडून जायची सुद्धा वेळ आलेली आहे. मग हे सगळं का? इथे यज्ञामध्ये घडलेल्या हिंसेचं पाप, इथं हिंसा घडली, त्या हिंसेचं पापही बरोबर येतं. म्हणून माऊली शिववी ऐका, त्या यज्ञाला आणि त्या पुण्याला आम्ही पुण्य म्हणत नाही. हा, अर्जुना मजची माझी असता, जेने मी दुरावे पंडुसुता, ते पुण्य ऐसे म्हणता, जीवन तुटे काही. परमात्म्यापासून दूर घेऊन जाणारी जी साधनं पुण्य असेल तर त्या पुण्याला पुण्य म्हणत असताना माऊली म्हणतात त्याची जीभ का तुटत नाही, का जडत नाही त्याची जीभ, म्हणजे त्याला पुण्य नाहीच आहे. मग हो, पुण्याचे निनावी पाप जोडिले देखे, म्हणजे अधर्म मिश्रित आहे, पाप मिश्रित पुण्य येते. स्वर्गा पुण्यात्मके पापे जाईजे, शब्द कसा आहे माऊलींचा. स्वर्गाला जे पुण्य लागतं ते कसं आहे, पुण्याच्या रूपानं पाप आहे म्हणतात. ते पुण्यात्मक म्हणजे पुण्याच्या रूपाने पापे जाईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. आणि माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, त्याला शुद्ध पुण्य म्हटलं जातं. स्वर्गाला प्राप्त करणारं यज्ञजन्य जे पुण्य आहे त्याला ज्ञानोबा आहे तर पुण्यात्मक पाप असं म्हणतात. म्हणजे ते पाप मिश्रित पुण्य असल्यामुळे श्रेष्ठ नाही. आणि ही नामजप यज्ञ कसा आहे, धर्माधर्म पावन, तिथं धर्मही आडवा येत नाही. सर्व धर्मान परित्यज्य, कारण परमात्म्यापर्यंत जायचं म्हटलं की पुण्यही सोडावं लागतं आणि पापही सोडावं लागतं. मग हे नाम जप यज्ञ असा आहे, धर्मही लागू देत नाही ना अधर्मही लागू देत कळे न कळे ज्या धर्म, ऐका सांगतो रे वर्म, हा माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चार, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे. ज्यांना धर्म अधर्म काही कळत नाही ना, काही करू नका म्हटले. परमात्म्याचं नामचिंतन करा, धर्म अधर्माची बाधा तुम्हाला होणार नाही. नामी पावन धर्माधर्म, लागो नेदू पाप पुण्य अंगा. अशा अवस्थेला घेऊन जाणारा यज्ञ म्हणजे नामजप यज्ञ. धर्म नामे पावन धर्माधर्म म्हणून परम. आणि शेवटी म्हटलंय नाम परब्रह्म वेदार्थे. वेदाच्या अर्थाचाच विचार केला तर नाम म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. कारण नाम नामीमध्ये अभेद असतो असं उपनिषदामध्ये, मांडोक्य उपनिषदामध्ये चिंतन केलेलं आहे. नाम नामीत काय आहे, अभेद आहे. आकाशा आणि अवकाशा भेद नाही जैसा, देखे नाम नामी तैसा अभेदू असे. आकाश म्हटलं काय ना अवकाश म्हटलं काय, आकाश अवकाश याच्यात जसा भेद नाही तसं नाम आणि नामी, नामी म्हणजे परमात्मा ज्याचं नाम आहे तो, नाम आणि नामे यांच्यात अभेद आहे. म्हणजे नाम परब्रह्म आहे, सत्य साच खरी. नाम विठोबाचे बरे, विठ्ठल विठ्ठल.
असा नामजप यज्ञ असल्यामुळे तो परम म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे. सर्व साधनाचे मूळ सर्व साधनाचे साधनाचे मूळ सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार असं हे नामस्मरण आहे. आणि आतापर्यंत जेवढे यज्ञ केले ना महाराज, खरा साधू संतांनी सुद्धा यज्ञ केलेत बरं. आहुत्यात्मक यज्ञ सुद्धा केले आणि नामजप यज्ञ तर महाराज सतत नित्य संत महात्मे करतच असतात. आणि त्या यज्ञाचं प्रयोजन त्या संत महात्म्यांनी एकच ठेवलं, ते म्हणजे परमात्मा. या यज्ञातून स्वर्गाला जायचंय का? या यज्ञाचं प्रयोजन काय? मग परमात्मा प्राप्ती. रामायणामध्ये छोटासा प्रसंग आला. शरभंग नावाचे ऋषी आहेत आणि त्यांच्या आश्रमाच्या समोरून रामप्रभू जाणार होते. वनवासामध्ये यात्रा करत जात असताना शरभंग नावाचे ऋषी त्यांनी यज्ञ केले होते. भरपूर यज्ञ केले. इंद्र घाबरला. इंद्राला वाटलं आता हे यज्ञ एवढे केलेत, हे स्वर्गावर येऊन बसतील, माझं सिंहासन जाईल. म्हणून गुप्त रूपामध्ये इंद्र तिथं आला आणि शरभंग ऋषींच्या अंगावर त्याने बाण सोडला. बाण सोडल्यानंतर शरभंग ऋषींना ध्यानात आलं, कळालं आणि त्याने जवळ असलेली यज्ञाची मोडलेली काडी, वाळलेली काडी, दर्भ, तो दर्भ घेतला, अंगावर फेकला, इंद्राच्या त्या बाणावर सोडला. त्याच्यातून एक बाण निर्माण झाला. इंद्राच्या बाणाला जाऊन तो आदळला आणि इंद्राच्या बाणाचे 2 भाग झाले. बरोबर. आणि म्हणून त्यांना शरभंग हे नाव पडलं. शर म्हणजे बाण आणि इंद्राच्या बाणालाही भंग केलं म्हणून नाव शरभंग. असे शरभंग ऋषी भरपूर यज्ञ केलेले. आणि मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने विमान पाठवलं, देवतांना पाठवलं. बरोबर. आणि सांगितलं म्हणे शरभंग ऋषींना विमानात बसवून घेऊन या, स्वर्गाचं आधिपत्य त्यांना द्यायचं आहे, बहाल करायचं आहे. विमान आलं. सर्व देवता शरभंग ऋषींच्या आश्रमात त्यांचं वंदन करतायत, दर्शन करतायत. महाराज विमानात बसा, चला, ब्रह्मदेवाने आपल्यासाठी विमान पाठवलेलं आहे. बसले विमान, त्या विमानामध्ये बसले, निघाले, जाणार. इतक्यात दुसरे काही ऋषीमुनी तिथं आले आणि त्यांनी सांगितलं, मी महाराज आपण कुठे चाललात? मी माझ्यासाठी विमान पाठवलंय, मी चाललो म्हणे ब्रह्मलोकाला जाणार आहे, ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन मी स्वर्गात राहणार आहे. म्हणे तुम्ही जाणार? अरे अरे म्हटले, मग तुमच्यासारखा दुर्दैवी जगात कोणीच नाही. कोण म्हणाले? दुसरे संत महात्मे तिथं गोळा झालेले. दुर्दैवी आहेत म्हणले, दुर्भागी आहेत तुम्ही. का? मी जगाचा मालक परमात्मा श्री रामचंद्र भगवान आपल्या अनुज म्हणजे भावाबरोबर आणि आपल्या पत्नीबरोबर सीतामय्याबरोबर आपल्या आश्रमाच्या समोरून या रस्त्याने जाणार आहेत. आणि तेव्हा जर तुम्ही इथं नसाल आणि त्यांचं दर्शन तुम्हाला घडत नसेल तर तुम्ही दुर्दैवी आहेत म्हटले. जा. अशीच उडी मारली महाराज त्या विमानातून पुन्हा खाली. त्या देवतांना सांगितलं तुम्ही जा, मी येणार नाही. देवतांनी विनंती केलेली आहे, तुमच्या यज्ञाचं पुण्य एवढं झालंय की तुम्हाला ब्रह्मदेवाने बोलवलेलं आहे आणि ते सोडता तुम्ही. तेव्हा त्या शरभंग ऋषींचे वचन आहेत ऐका. त्यांनी सांगितलं, मी जेवढे यज्ञ केले तर जेवढं यज्ञाचं पुण्य मला प्राप्त झालंय
हे स्वर्ग वगैरे हे त्या यज्ञाचं पुण्य नाही म्हटले. माझ्या सर्व यज्ञाचं खरं पुण्य ते असेल की जेव्हा माझ्या आश्रमासमोरून रामप्रभू जातील आणि डोळे भरून मी जेव्हा त्यांना बघेल, त्या दिवशी मला खरं यज्ञाचं पुण्य मिळेल. विठ्ठल असं वर्णन आहे रामायणामध्ये, रामचरितमानसमध्ये, की शरभंग ऋषी कितीतरी महिने त्या रस्त्यावर तसेच उभे राहिले. आश्रमातही गेले नाहीत, स्वर्गालाही गेले नाहीत, तिथं तसेच उभे आहेत. आणि जेव्हा रामप्रभू आले तेव्हा त्यांचं दर्शन केलं ना, आश्रमात त्यांना घेऊन गेले. लक्षात घ्या. म्हणून साधू यज्ञही करतो, संतांनी यज्ञही केले, त्यांच्याकडे ती यज्ञश्री सुद्धा आहे, पण त्या यज्ञाचं पुण्य त्यांनी स्वर्गाला जाण्यासाठी वापरलं नाही. त्या यज्ञाचं पुण्य त्यांनी परमात्मा दर्शनासाठी वापरलं. ऐका, नामजप यज्ञ याला यज्ञ म्हटलं जातं. जशी माऊलींची ओवी प्रमाण दिली, तुकोबरायचं प्रमाण, राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. एक थांबा जरा, पुढच्या पानावरचं घेऊ नका. एक पाऊल उचलल्यानंतर, एक पाऊल टाकल्यानंतर एक यज्ञ घडतो, असं तुकाराम महाराजाचं मत आहे. यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पावला पावलाला घडतो, यज्ञाचं पुण्य मिळतं. मग नाथ महाराज पुढे गेले, थोडा अजून नाथ महाराज मग पुढे गेले. किती पुढे गेले? कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडी. एक हरीचं नाव घेतलं की कोटी कोटी यज्ञाचं पुण्य मिळतं म्हणे. आता ऐका, भरपूर आहे, पण नामस्मरणाचं वर्णन करणारा संप्रदायातला सर्वात मोठा ग्रंथ म्हणजे हरिपाठ. हरिपाठ दुसऱ्या ग्रंथांमध्ये सगळंच आहे, पण हरिपाठात हरिपाठ कसा आहे ऐका. हरिपाठातून थोडंसं नाम महात्म्य, नामचिंतन ऐका. आता तिथं गेल्याशिवाय नाम यज्ञ पूर्णच नाही होणार. म्हणजे जिथं जे पाहिजे त्या ग्रंथाला टच करायचं. नामाची फलं ज्ञानोबरायाने काय काय सांगितलेत? भरपूर फलं आहेत, अगणित फलं आहेत, पण प्रमुख फलं की ज्या फलामध्ये बाकीची फलं अंतर्भूत होण्यासारखी आहेत, अशी प्रमुख प्रमुख हरिपाठातली फलं सांगतो ऐका. तर प्रमाण म्हणायला वेळ नाही, त्यामुळं सरळ सांगतो. परमार्थामध्ये आल्याच्या नंतर पहिलं फल आपल्याला लागत असतं ते म्हणजे पुण्य. पुण्याशिवाय परमार्थ घडतच नाही. पुण्याशिवाय परमार्थ घडत. कीर्तन ऐकायला यायलाही पुण्य लागतं, कीर्तन करायलाही पुण्य लागतं, नामजप करायला इथं यायला सुद्धा पुण्य लागतं. परमार्थातली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे पुण्य. पुण्याशिवाय होत नाही. घडलं तर समजावं आपलं पुण्य होतं, आणि नाही घडलं तर समजावं पाप होतं असं नाही, पुण्य नव्हतं असं म्हणा. तितकं पुढं नको जायला लगेच. पुण्य नव्हतं असं म्हणा. काहीतरी पाप केलं तर म्हणून आलो नाही असं काय म्हणायचं कारण नाही, पण तेवढं पुण्य मात्र आपलं निश्चितच नव्हतं. म्हणून पुण्य प्राप्त झालं पाहिजे परमार्थामध्ये. आणि ज्ञानोबरायांनी त्याच्यासाठी सर्व सुलभ उपाय काय सांगितला? हरिमुखे म्हणा. ध्रुवपदच आहे, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना मोजणी करता येत नाही. कोण करील मोजणी त्या पुण्याची? एवढं पुण्य प्राप्त होतं. एक अर्थ बरं हा. दुसरा अर्थ आमच्या गुरूंनी सांगितला, पुण्याची गणना कोण करे? अरे कोण पुण्याला कोण मोजतंय? गणना म्हणजे मोजणं, पुण्याची गणना कोण करे असा अर्थ. परमार्थात येऊन आम्हाला पुण्य पापाच्या अतीत व्हायचं आहे, पण पुण्याला कोण मोजित बसतं? नामाचं काय फक्त पुण्य मिळणं एवढंच
फल आहे की काय? कोण मोजीत बसतं तुमच्या पुण्याला? असा एक त्याचा अर्थ आहे. पुण्याची गणना कोण करी. सध्या अर्थ घ्या, हरिमुखे म्हणा काय होईल? पुण्य प्राप्त होईल. पुण्याची गणना करता येणार नाही, एवढं पुण्य प्राप्त होईल. पहिलं फल मला ठीक आहे, पुण्य प्राप्त होईल गो, पण आतापर्यंत जन्मोजन्मी केलेली पाप ती तर संपली पाहिजे ना. मग पाप निवृत्ती हे सुद्धा पुण्याचं, त्या हरिपाठाचं फल आहे. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे. हरी उच्चारण केल्याबरोबर, हरी एवढंच म्हणा फक्त, जातील लयासी क्षण मात्रे. तुकोबरायचं प्रमाण काय गोड आहे महाराज. हरी हरी दोष सकळ, ऐशी हे गरजवू वैखरी. केशवा मुकुंदा मुरारी, राम कृष्ण नामे बरीन, हरी हरी दोष सकळ. दुसरं फल पाप निवृत्ती. तिसरं फल, आता पुण्य, मागचं पाप संपलं पण परत पाप नाही झालं पाहिजे ना पुढं. आणि त्याकरिता अंतःकरणातले हे काम क्रोध हे दोष गेले पाहिजे. काम क्रोध हे दोष आहेत, मल आहे, मग हे दोष गेले पाहिजे. दोष जातात का? ऐका, रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक. आता पुन्हाही दोष लागणार नाही, म्हणजे विकारांची सुद्धा निवृत्ती होईल. तिसरं फल बरोबर, दोष निवृत्ती. अजून काय? दोष गेले ना महाराज, अंतःकरण शुद्ध झालं, पवित्र झालं, पुण्यच पुण्य भरपूर आहे. पाप मागचंही गेलं, पुढेही लागणार नाही. आता काय? शुद्ध हृदय झालंय. मग शुद्ध हृदय चित्त समाधीच प्राप्त होते महाराज, त्याला समाधी प्राप्त होते. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कडा. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामाचं चिंतन करा, उन्मनी अवस्था म्हणजे समाधी अवस्था तुम्हाला प्राप्त होईल. चौथं फल, चौथं फल अजून ऐका, अजून नामस्मरण केलं काय होईल? ज्ञानोबराय सांगतात, हरी उच्चारण मंत्र हा अगाध, पळे भूत बाधा भेणे तेथे. इकडं तिकडं मंत्र कुणाला शोधत बसायची गरज नाही महाराज. सर्वात महान मंत्र जर मोठा काय असेल तर हरी उच्चारण मंत्र हा अगाध. हरी 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 एवढं म्हणत बसा घरामध्ये. कोणाला भूतबाधा झाली असेल किंवा होऊ द्यायची नसेल घरात, माऊलींचा शब्द आहे महाराज हा, आपला नाही. पळे भूत बाधा भेणे तेथे, भूतबाधा होत नाही. तुकोबरायाच्या चरित्रातला प्रसंग 2 मिनिटात सांगतो. तुकाराम महाराजांनी देहूमध्ये कीर्तन केलं, राम म्हणता वाट चाली या अभंगावर. आणि लोहगावच्या एका टाळकऱ्याने, त्यांचं नाव होतं कोंडाजी, त्यांनी ते कीर्तन ऐकलं, मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली. पावला पावलाला जर यज्ञ मिळत असेल तर मी काय हे अग्निहोत्र यज्ञ वगैरे करत बसलोय, काही गरज नाही मला, ब्राह्मण होते ते. आणि त्यांनी ठरवलं आजपासून आपण पाऊल टाकायचा आणि राम म्हणायचा, पाऊल टाकायचा राम म्हणायचा. आणि मग असे किती यज्ञ झाले आपले हे कळावं म्हणून खिशामध्ये सुतळी ठेवलेली. पाऊल टाकायचा राम म्हणायचं आणि सुतळीला गाठ द्यायची. दुसरा पाऊल टाकायचा राम म्हणायचं, सुतळीला गाठ द्यायची. अनुष्ठान किती दिवसाचं? 1 वर्ष. आणि वर्ष समाप्त होता 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 लोहगावमध्ये ते राहत होते. त्या गावामध्ये एक अंगामध्ये त्या एका मनुष्याच्या प्रेतात्मा शिरलेला. गर्दी झाली, आरडाओरडा. त्यांच्या घरासमोर ती दिंडी आली, लोक एकदम गर्दी झालेली. आणि मग हे बाहेर आले, त्यांना विचारलं कशाची गर्दी आहे? तिथल्या काही लोकांनी सांगितलं, महाराज अमुक अमुक व्यक्ती आहे, त्याच्या अंगामध्ये एक कोणी प्रेतात्मा घुसलाय आणि तो म्हणतोय की मला 1 कोटी यज्ञाचं पुण्य द्या, नाहीतर याचं शरीर मी सोडणार नाही. आणि ते मोठी मोठी तीर्थयात्रा करीत करीत तिथं आलेले. मग त्यांनी काय केलं, आपल्या खिशामधून काय जायची गरज नाही म्हणले कुठं, मी मुक्त करतो त्याला.
अंगणामध्ये ते सगळे लोक थांबलेले, आणा म्हटले इथं. त्यांचं अनुष्ठान सुरूच होतं. पाऊल टाकला, राम असं म्हटलं, गाठ मारलेली, पाणी आणा म्हटले वाटीमध्ये. वाटीत पाणी आणलं, ती गाठ भिजवली आणि त्याच्या तोंडामध्ये अशी सोडली. एक पाण्याचा थेंब, राम एकदा म्हटलेला तो पाण्याचा थेंब सुतळीचा त्याच्या तोंडामध्ये पाजला आणि एकाएकी त्याच्या शरीरामधून झटका देऊन तो प्रेतात्मा निघाला. तो पुरुष खाली पडला आणि जाता जाता त्या प्रेतात्म्यानं एकच शब्द वापरला, मला कोटी यज्ञाचं पुण्य भेटलं, मी मुक्त झालो. असं पॉवरफुल आहे महाराज नाम. म्हणून लक्षात ठेवा, म्हणून तरी किमान 2 ते 4 या वेळेमध्ये या, नामजप करा, अनुष्ठान करा. चातुर्मासाचा काळ आहे, हा पवित्र काळ आहे. त्याच्यामध्ये अनंत पटीनं पुण्य प्राप्त होतं. आता कार्तिकी नंतर तुम्हाला जेवढं राम एकदा म्हटल्यास पुण्य प्राप्त होईल, त्याच्यापेक्षा अनंत पटीनं आत्ता म्हटल्यास प्राप्त होणार आहे. चातुर्मास सुरू आहे हा. म्हणून नामजप केला पाहिजे. लक्षात ठेवा, अनिष्ट निवृत्ती आहे ही. फळीभूत बाधा भेने तेथे. अजून काय होतं नामजप केल्यावर? अजून ऐका, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागिले या जन्मा मुक्त झालो. पुन्हा जन्म नाही म्हणजे मोक्ष. हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा. म्हणजे हरि उच्चारण केलं म्हणजे मोक्ष प्राप्ती होते. मोक्ष प्राप्ती. अजून काय पाहिजे? सगळी फळं महाराज नाम जपानं आपल्याला प्राप्त होतात. पहिल्याच अभंगामध्ये 4 फळं सांगितलीत. पहिल्याच अभंगात ऐका, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती 4 साधियल्या. तेने 4 मुक्ती साधियल्या. तेने कुणे? एक क्षणभर जो देवाच्या दारात उभा, म्हणजे नामस्मरण ज्यानं केलं तर ते द्वार म्हणजे नामजप आहे. पुण्याची गणना कोण करी? दुसरं फल, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. याला पुण्य अगणित प्राप्त झालं आणि याला 4 मुक्ती प्राप्त झाल्या. हे प्रमाण म्हणून सांगण्यासाठी वेदशास्त्र हात उभारतात. वेदशास्त्र ग्वाही देऊन सांगतात, हा मुक्त झाला का? नामजप केला याने. तिसरं फल आणि चौथं फल, द्वारकेचा राणा पांडवा घरी. कशामुळं? पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी आठविते, म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. असं नामचिंतन केलं तर द्वारकेचा राणा आपल्याही घरी. आपल्या घरी सुद्धा यायला अडचण नाही महाराज. अर्जुनाने किती नामस्मरण केलं, किती नामजप केला महाराज. आता शेवटी साधूकडे पुन्हा येतो. ही सगळी फळं साधूला प्राप्त होतात. म्हणून साधू पुरुष हा नामजप यज्ञ करत असतो नेहमी. एकदा नारदांनी विचारलं, म्हणे तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त कोण? परमात्म्याला विचारलं, नामधारक कोण आहे तुमचा सर्वात मोठा? देव बोलून गेले, अर्जुन बोलून गेले. म्हणे कसं काय अर्जुन? मी तर नारायण नारायण म्हणून फिरतो सर्वत्र लोक्यामध्ये. आणि मग परमात्म्याला परीक्षा घ्यावी लागली. अर्जुन झोपला होता परमात्म्याच्या शय्येवर द्वारकेमध्ये. आणि नारदांनी सांगितलं, जा म्हणे अर्जुन झोपलाय, तेवढा त्याला उठवून घेऊन या, मग मी सांगतो अर्जुन का श्रेष्ठ आहे ते. नारद गेले तिथं. अर्जुन झोपलेला आहे आणि कुठून तरी ध्वनी ऐकायला येऊ लागला, श्रीकृष्ण 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 असा ध्वनी ऐकायला यायचा. बघितलं आजूबाजूला कुठं काय कोणी म्हणतंय का? कोणीच नाही. अर्जुन म्हणतोय का? जाऊन बघितलं, अर्जुन तर झोपलेला आहे, गाढ झोपी गेलाय. जवळ जाऊन बघितलं तर अर्जुनाच्या रोमातून आवाज येऊ लागला, श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. महाराज अर्जुन हा गायक होता, गायक. आमचे गुरुजी फार ह्याला असं रंगवून सांगत असतात. नारद मुनी तंबोरा वाजवत आहेत, वीणा लावून घेतला. मग त्या स्वरामध्ये नारद मुनी त्याच ठिकाणी जप करत बसले, श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण श्रीकृष्ण. इंद्र आला कृष्णाकडे, देवाकडे. इंद्र, देव म्हटले, अरे ते नारद मुनी आतमध्ये गेलेत, अर्जुनही मध्येच आहे, त्यांना घेऊन या बरं. इंद्र गेला मध्ये, बघितलं तर नारद मुनी नर्तन करतायत, नाचतायत, नामजप करतायत कृष्ण कृष्ण नावावर.
आणि कुठून तरी ध्वनी येतोय कृष्ण कृष्ण. बघितलं, त्यालाही मोह आवरला नाही महाराज. मृदंगच लावून घेतला इंद्राने त्या स्वरामध्ये बरोबर. आता आम्हाला स्वरात कीर्तन करावं लागतं. मृदंग आधी लावायचा आणि मग त्या स्वरात कीर्तन. इंद्रानं तसं केलं नाही, मृदंग कीर्तनकाराच्या स्वरात लावला आणि मृदंग तालावर वाजवायला लागला. अर्जुनही तिथंच, नारद मुनी, इंद्रही तिथंच. असा नामजप संत महात्मा करतो. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी, लक्षात ठेवा. असा नामजप केला पाहिजे. रामायणामध्ये एक प्रसंग आला. जटायूला जेव्हा दर्शन देण्यासाठी परमात्मा तिथं गेले. छोटे छोटे गोष्टी प्रसंग आहेत, पण खूप आपल्याला बोध देऊन जातात. आमच्या कुरेकर बाबांनी ही गोष्ट पाठात आम्हाला सांगितली होती. डोळ्यातून पाणी आलं तर बाबांचे, अजून मला आठवत आहे. त्यांना ते म्हणजे भावना विभोर झाले पाठ सांगता सांगता. जटायूने रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला, पंख तुटला, खाली पडलेला. राम 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 एकच नाम सुरू आहे. तिथं रामप्रभू गेलेत. काय अधिकार असेल हो, आपण किती साधना करतो तरी आपल्या घरी यायला तयार नाही. तर आपण त्याच्याकडे जातो मंदिरात, पण तो भेटायला तयार नाही. पण देव स्वतःहून दर्शन देण्यासाठी एका पक्षाला अधिकार. तिथं परमात्मा गेले. लक्ष्मणाने विचारलं, देवा हे कोण आहे? राम राम असं उच्चारण करतोय, पक्षी आहे हा, तर कोण आहे हा? रामप्रभूंनी सांगितलं, ते जाऊ दे म्हणे, माझा भक्त आहे हा, आणि हा विव्हळ झालेला आहे, तोंडाला कोरड पडलेली याला आपण आधी पाणी पाजलं पाहिजे. म्हणून पाणी आणलं एका द्रोणामध्ये आणि जटायूच्या त्या चोचीमध्ये पाणी टाकलं. पित नव्हता, प्यायला तयार नाही. परत ओतलं लक्ष्मणाने, प्यायला तयार नाही. लक्ष्मणाने पुन्हा रामप्रभूंना विचारलं की नाही देवा, ही पाणी पित नाही, मी पाणी टाकतोय पण तो पित नाही आहे, पाणी खाली सांडून जात आहे, का पित नाही? रामप्रभूंनी सांगितलं, त्याचा जप सुरू आहे म्हटले, राम राम. आणि जर पाणी पिला तर तेवढ्या क्षणापुरता जप बंद पडेल, म्हणून तो पाणी पित नाही. एक काम कर, तू राम राम असं म्हण, मग तो पाणी पिईल. आणि लक्ष्मणाने मग राम 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 असं मोठ्याने म्हणायला सुरू केलं. आणि मग ते कानाने ऐकत ऐकत जटायूने पाणी पिलं. तुकोबरायासारख्या संत महात्म्याची सुद्धा हीच अवस्था आहे ना महाराज, हीच अवस्था आहे. नाम जप करत असताना आपण पवित्र अपवित्र अवस्थेत आहोत का? तुकोबरायाला भान राहिलं नाही ना. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला शे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवा तया. हा नाम जप यज्ञ नित्य संत महात्मा करतो. यज्ञाला श्री म्हणतात. नाम जप यज्ञ सर्वश्रेष्ठ यज्ञ, आणि सर्वश्रेष्ठ श्री ही नाम जप यज्ञ श्री साधूकडं नित्य असल्यामुळे श्री संतांची विठोबा. संत महात्मे आहेत महाराज. अशी नामाची पावर साधूकडं असल्यामुळे विश्रांती पावलो. आणि असे संत महात्मे एवढे श्रेष्ठ आहेत, त्यामुळे उद्धरिलो, त्यांच्या संगतीत उद्धार. आणि एवढे संत महात्मे मोठे आहेत की आपल्याकडून सेवेची अपेक्षा करेत.
तुका म्हणे माझ न घडता